नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत थेट अमेरिकेमधून काही नवीन गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर भारतामध्ये आत्ता पत्राची जी पेटी आहे, आपली लाल अशी छोटीशी अशी पेटी असायची आणि त्याच्यामध्ये मस्त आपण ते 10 पैशाचं किंवा 15 पैशाचं पत्र सुरुवातीला पाठवायचो। आता त्याची जागा ही व्हॉट्सअपनं घेतलेली आहे आणि व्हॉट्सअप, फेसबुक याद्वारे आपण आपले संदेश आपल्या मित्रांना पोहोचवतोय। पण त्यामध्ये जो आनंद नाही, तो आनंद आपल्या त्या 10 पैशाच्या 15 पैशाच्या पत्रामध्ये आपल्या हातानं लिहिण्याची जी मजा होती, शुभ दीपावलीचे मेसेज असतील किंवा विविध अशा गोष्टी आपण आपल्या मित्रांना लिहायचो आणि आनंदाने आपलं मित्र किंवा आपला परिवार, नातेवाईक ती पत्र वाचायचा आणि त्यामध्ये आनंद शोधायचा। याच गोष्टीची आवड, आठवण मला अमेरिकेमध्ये झालेली आहे। तर ही आहे अमेरिकन पोस्टाची पेटी। अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या पोस्ट बॉक्स ज्या पेट्या आहेत त्या आजही अवेलेबल आहेत आणि अमेरिकन गव्हर्नमेंट त्यावरती पैसा खर्च करत आहे। तर अशा प्रकारच्या पोस्ट पेट्या अमेरिकेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ज्यावेळी तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या प्रकारची पत्र येतात तर तुम्हाला या पोस्ट बॉक्समध्ये अशा प्रकारचे पत्र टाकायचं आहे आणि या पेटीतून निघालेले जे संदेश आहेत ते तुमच्या घराच्या बाहेरही अशा प्रकारची प्रत्येकाच्या नावाने एक अशी पेटी इथं बसवलेली आहे। परंतु या पेटीचा त्यांनी काय केलेलं आहे, घराजवळच्या पेटीचा ॲक्सेस जो आहे तो आपल्या पोस्टमनला दिलेला आहे आणि पोस्टमन जो आहे तो त्यातून पत्र काढून घेऊ शकतो आणि ते काढलेलं पत्र जे आहे ते तुम्हाला म्हणजे त्या पोस्ट बॉक्समध्ये मिळतं। तर आपण नेक्स्ट फेजमध्ये घराजवळ पोस्ट बॉक्स कसं आहे ते बघणार आहोत। तर अमेरिकन हे जे पोस्ट बॉक्स आहे हे अशा प्रकारचं पोस्ट बॉक्स आहे। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अमेरिकन पोस्ट ऑफिस कसं आहे ते बघणार आहोत। मला वाटते तुम्हाला तुमच्या जुन्या दिवसांची आठवण या पोस्ट बॉक्सनं करून दिली असेल। तर तुम्हाला हा अमेरिकन पोस्ट बॉक्स आवडला का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मी अमेरिकेतून तुमच्या कमेंटची वाट नक्की बघत आहे। अमेरिकेमधल्या चांगल्या गोष्टी भारतामध्ये ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत त्या कॉपी कशा करता येतील हा आपल्या चॅनलचा उद्देश आहे। तर तुम्ही लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या मित्रानं आपल्या हक्काचं व्यासपीठ खुलेपणानं माहिती देणारं व्यासपीठ आपल्यासाठी उभा केलेलं आहे। त्याच्या छोट्याशा प्रयत्नांना सबस्क्राईब आणि लाईक करून नक्कीच मला कळवा। मी अमेरिकेतून आपल्या कमेंटची, आपल्या त्या पत्राची वाट, आपल्या त्या संदेशाची वाट आतुरतेनं बघत आहे। तर चला माझ्या प्रिय मित्रांनो, मला काहीसं असं पत्र, काहीसा असा संदेश या आपल्या व्हिडिओच्या मार्फत नक्की द्या। मी तुम्हाला अमेरिकेमधून खूप मिस करत आहे। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका इन्फॉर्मेशनसह। आपला प्रशांत तोपर्यंत निरोप घेतोय। चलो बाय। दृश्यामध्ये तुम्ही बघत असाल की अमेरिकन पोस्टमन त्या पेटीमध्ये पत्र टाकत आहेत। तर अशा प्रकारच्या ज्या पोस्टाच्या पेटी आहेत त्या प्रत्येक घराच्या समोर अशा प्रकारच्या पोस्टाच्या पेटी ठेवलेल्या आहेत आणि याच्या ज्या मास्टर कीज आहेत त्या पोस्टमनजवळ अवेलेबल आहेत। तर यामध्ये पोस्टमन जो आहे तो येऊन आपलं पत्र इथं टाकत आहे। पोस्टाची विशिष्ट प्रकारची छोटी अशी गाडी तयार केली जाते, त्यासाठी एकाच प्रकारचा कलर यूज केला जातो आणि मग हे अमेरिकन नागरिक आपली आलेली पत्र जे आहेत ते इथून घेऊन जातात। ज्यामध्ये मोठ्या सोसायट्या आहेत तर अशा मोठ्या सोसायटीमध्ये पोस्टाची पत्र टाकण्यासाठी किंवा आपली इलेक्ट्रिक बिल वगैरे अशा प्रकारची जे काही घराच्या बाहेर येणारं जे मटेरियल आहे तर त्यासाठी अशा प्रकारचे रॅक्स इथं करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये आपला जो डेटा असतो तो याच्यामध्ये आणून टाकला जातो। पण ही जी लेटर्स आहेत हे सेफ असावीत यासाठी याच्या मास्टर कीज जे आहेत ते एका वेळी ही सगळी पत्र ओपन केली जातात आणि घराचे नंबर्स जे आहेत ते याच्यावरती लिहिलेले आहेत। त्याचप्रमाणे तुमचं आलेलं पत्र आणि तुमचं नाव हे मॅच होणं गरजेचं आहे। तर या पोस्टाच्या पेटीच्या आतमध्ये तुम्ही बघू शकत असाल की प्रशांत फडतरे आणि वैशाली फडतरे अशी 2 नावं इथं तुम्हाला आतमध्ये दिसत आहेत। तर ही जर नावं तुम्ही लिहिलेली नसतील तर तुमची जी पत्र आहेत तर ती तुम्हाला मिळणार नाहीत। त्याचप्रमाणे तुमचा घर नंबर मॅच होणंही गरजेचं आहे आणि ह्या सोसायटीनं अशा प्रकारची एक चावी आपल्याकडं आणि या सगळ्यांची कॉमन अशी चावी ही पोस्टमनकडं अशी दिलेली असते।
अमेरिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV लावलेले आहेत, त्यामुळं प्रत्येक यंत्रणा आहे ती CCTVच्या कक्षामध्ये आहे. त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचे फ्रॉड होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी आहेत. आणि प्रत्येक डोअरच्या एंट्रीला इथं अशा प्रकारची जी आहे ती लॉक दिलेली आहेत. तर तुम्हाला रिमोट कंट्रोलनं अशा प्रकारच्या चाव्यानी ही डोअर्स जे आहेत ती ओपन करावे लागतात. चावे नसतील तर तुम्ही आत जाऊ शकत नाही. आणि अमेझॉन वगैरे अशी जी लोक आहेत तर त्यांना आत येण्यासाठी बंदी आहे. तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.